बातमी येते राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनासंदर्भातली। राष्ट्रवादी काँग्रेसचा 27वा वर्धापन दिन आज मुंबईमध्ये साजरा करण्यात आलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतरचा हा पहिलाच वर्धापन दिन होता। वर्धापन दिनानिमित्ताने दादांच्या स्मृतींना अभिवादन करत त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह सर्वच नेत्यांनी केला। यावेळी पक्षात असलेल्या बेबनाव नेत्यांमध्ये असणारी खतखत, पक्षाची होणारी बदनामी यावरून सुनेत्रा पवार यांनी नेत्यांना झापलंय। आक्रमक भूमिका घेत पक्षात अनावश्यक हस्तक्षेप करणाऱ्यांविरोधात कठोरात कठोर निर्णय घेण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। तसंच किती वर्ष काम केले यापेक्षा पक्षाला किती पुढे नेलं हे महत्त्वाचे आहे अशी समज त्यांनी दिली आहे। सुनेत्रा पवारांनी थेट नाव घेणं टाळलं असलं तरी अप्रत्यक्षपणे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना दिलेला हा इशारा आहे का अशी चर्चा सुरू आहे। दादांनी त्यांच्या हयातीत सगळ्यांना, कार्यकर्त्यांना खूप समजून घेतलं, सगळ्यांचे हट्ट पुरवले, प्रेम केलं। यापुढे मी पक्षाच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देईन। कुणाचाही अनावश्यक हस्तक्षेप यामध्ये असेल तर नक्कीच विचार केला जाईल। दादा ज्याप्रमाणे पक्षहितासाठी कठोर निर्णय घेत होते त्याचप्रमाणे यापुढे असे निर्णय घेण्यास खरं तर माझ्या स्वभावाप्रमाणे जड जाईल, पण नक्कीच न्याय देण्यासाठी दादांच्या पावलावर पुढे जाण्याचा प्रयत्न मी सतत करत राहीन। पक्षाची होणारी बदनामी होणार नाही याची जबाबदारी माझ्यासह आपल्या सर्वांचीच आहे। मला या संदर्भामध्ये कठोर भूमिका घेण्याची वेळ येणार नाही याची सर्वांनीच खबरदारी घ्यावी। आपल्या वाट्याला येणाऱ्या महामंडळावरील नियुक्त्या करताना पक्षनिष्ठा आणि पक्षासाठी समर्पण हे महत्त्वाचे निकष विचारात घेतले जातील। पक्षासाठी किती वर्ष काम केले त्यापेक्षा त्या काळात पक्षाला किती पुढे नेले याचा नक्कीच विचार केला जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।